नमस्कार मुलांनो, कसे आहात रे सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण बहुपदी जो की आपला तिसरा चॅप्टर आहे गणित भाग 1 मधला, तर याच्यामधला सराव संच 3.1 आपण बघणार आहोत। खूप सोपा आहे हा सराव संच। आता बघूया याच्यामध्ये प्रश्न काय काय आहेत ते। प्रश्न पहिला आहे, पुढील राशी बहुपदी आहेत का ते लिहा आणि त्याचं आपल्याला काय करायचं स्पष्टीकरण द्यायचं आहे। तर पहिला प्रश्न आहे y अधिक 1/y। आता आपल्याला ही जी दिलेली आहे त्याने राशी ती बहुपदी आहे का नाही ते बघायचं आहे। एकदम सोपं आहे। आता उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे की ही जी राशी आहे ती बहुपदी नाही आहे। कारण का, तर y अधिक 1/y या राशीमध्ये 1/y हे जे आहे ना 1/y म्हणजेच काय असते तर याच्यामध्ये हा y जो आहे तो छेदस्थानी आहे। जर अंशस्थानी गेला तर याचा घात किती होईल रे, तर तो -1 होणार, बरोबर। हा छेदस्थानी आहे, जर अंशस्थानी गेला तर त्याचा काय होणार, जो घात आहे तो -1 होणार। त्याच्यामुळे म्हणजेच काय असणार तर ते y चा -1 वा घात असणार आहे, बरोबर। त्याच्यामुळे त्याचा घातांक काय असणार आहे, तर हा या ठिकाणी दिसतो तर तो -1 असणार आहे आणि तो काय आहे तर तो ऋण पूर्णांक आहे आणि म्हणून ही राशी जी आहे ती बहुपदी नाहीये। आता बहुपदी असण्यासाठी जो घातांक जो असतो तो एकतर पूर्ण वर्ग संख्या असावी लागते, पूर्ण संख्या असावी लागते, शून्य असावी लागते किंवा ती धन संख्या असावी लागते, तरच ती बहुपदी असते ना, अथवा ती बहुपदी नसते। आता या ठिकाणी आपल्याला क्लिअरली दिसते की y चा जो घातांक आहे तो -1 आहे आणि म्हणून काय आहे तर ही जी राशी आहे ती राशी बहुपदी नाही असे आपण म्हणू शकतो। तर आता आपण दुसरा प्रश्न बघूयात। दुसरा प्रश्न आहे 2 - 5 वर्गमुळात x। आता या ठिकाणी आता बघूया उत्तरामध्ये काय लिहायचं, ही राशी बहुपदी नाही। आता बहुपदी का नाही ते आपण बघूया। कारण 2 - 5 वर्गमुळात x या राशीत x हा जो आहे याचा घातांक किती आहे रे, तर तो 1/2 आहे। म्हणजे हे जे वर्गमुळातलं जे चिन्ह असतं ते वर्गमुळातलं चिन्ह म्हणजेच काय असतं तर ते x चा 1/2 घात असतो, बरोबर। म्हणजेच वर्गमुळात म्हणजेच ते लिहायचं कसं घातांकाच्या स्वरूपात, तर ते 1/2 असं आपण लिहितो। आणि 1/2 ही जी संख्या आहे ना ती काय आहे, ती अपूर्णांक आहे। आपल्याला एकतर घातांक हा धनपूर्णांक लागतो आणि हा काय आहे तर तो अपूर्णांक आहे आणि म्हणूनच 2 - 5 गुणिले वर्गमुळात x ही संख्या काय आहे, म्हणजे ही जी राशी आहे ती काय आहे बहुपदी नाही असे आपण म्हणू शकतो। तिसरा प्रश्न लगेचच बघूया, x² अधिक 7x अधिक 9। आता हे याच्यामध्ये क्लिअरली दिसते की आज x चा घातांक 2 आहे आणि या x चा घातांक नसला म्हणजेच तो काय असतो रे, तर तो 1 असतो, ठीक आहे। म्हणजे याचा घातांक जो आहे तो काय आहे धनपूर्णांक संख्या आहे आणि म्हणूनच ही राशी काय आहे तर ती राशी बहुपदी आहे असे आपण म्हणू शकतो। तर आता चौथा प्रश्न बघूया काय आहे, 2m चा -2 घात अधिक 7m - 5। आता याच्यामध्ये आपल्याला क्लिअर दिसते की m चा घात जो आहे तो -2 आहे, ठीक आहे। आपल्याला धनपूर्णांक 0 किंवा पूर्णांक संख्या लागते आणि त्याच्यामुळे -2 घातांक असल्यामुळे ही जी राशी आहे ती बहुपदी नाही असे आपण म्हणू शकतो। कारण का, तर या राशीमध्ये 2m - 2 घात म्हणजेच m चा घातांक हा -2 आहे, म्हणजेच तो ऋण पूर्णांक आहे, आपल्याला धनपूर्णांक लागतो, बरोबर। आणि -2 हा ऋण पूर्णांक असल्यामुळे ही जी राशी आहे ती काय आहे ती बहुपदी नाही असे आपण म्हणू शकतो। आता त्यानंतर 5वं उदाहरण आहे, त्यांनी दिले आहे बहुपदी 10। त्याच्यामध्ये बघा फक्त नंबर दिला आहे, याचा घातांक चल जरी नसेल तरी आपण समजा x चल समजा कन्सिडर केलं आणि x चा घातांक हा काय असतो तर काहीच जरी नसला तरी तो आपण 0 कन्सिडर करतो, ठीक आहे। म्हणजे याचीच किंमत किती असते रे, तर ती 1 असते आणि म्हणून या ठिकाणी काय होतं जे चल जे आहे ते ह्याच्यामध्ये धनपूर्णांक आहे असे आपण म्हणू शकतो। म्हणून ही जी राशी आहे ती राशी बहुपदी आहे असे आपण म्हणू शकतो, म्हणजेच ही राशी बहुपदी आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, पुढील प्रत्येक बहुपदीतील m3 चा सहगुणक म्हणजेच m घन चा सहगुणक लिहा। आता पहिलं त्यांनी दिलं आहे बघा, पहिला प्रश्न आहे m घन। आता या ठिकाणी फक्त त्यांनी m घन दिलेला आहे, इथं कोणतंच सहगुणक नाही, म्हणजे सहगुणक 1 असतो एवढं लक्षात ठेवायचं आणि म्हणून m घन म्हणजेच 1m घन असतो, कुठला सहगुणक नाही म्हणजे आपण 1 पकडायचा, म्हणजे सहगुणक हा 1 आहे असे आपण म्हणू शकतो। दुसरा प्रश्न बघा, -3/2 अधिक m वजा वर्गमुळात 3 गुणिले m चा घन। आता आपल्याला त्यांनी सांगितलं आहे फक्त m घनचा सहगुणक आपल्याला लिहायचा आहे, मग त्याच्यामुळे इथं -3/2 अधिक m हे जरी टर्म दिलेले असले तरी सुद्धा तिकडे लक्ष नाही द्यायचं, फक्त आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे m घन विचारलेला आहे, बरोबर। आणि आता मग काय करायचं बघा, m घनचा काय आहे बघा सहगुणक तो -3 आहे आणि म्हणून सहगुणक हा वजा वर्गमुळात 3 आहे असे आपण म्हणू शकतो। आता आपण तिसरा प्रश्न बघूया काय आहे। तिसरा प्रश्न आहे -2/3
गुणिले m घन वजा 5m चा स्क्वेअर अधिक 7m वजा 1. आता आपल्याला m घनाचा सहगुणक बघायचा आहे. मग त्याच्यामुळे फक्त बघा की m घन कुठं आहे. m घन या ठिकाणी आहे आणि त्याचा सहगुणक जो आहे तो वजा 2/3 आहे. म्हणून याचा सहगुणक किती येईल उत्तरामध्ये. सहगुणक हा वजा 2/3 आहे असे आपण म्हणू शकतो. आता तिसरा प्रश्न बघा. पुढील माहितीवरून x हा चल वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा. आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे. त्यांनी आपल्याला x हे चल वापरायला सांगितले आणि आपल्याला एक बहुपदी लिहायला सांगितलेली आहे त्यांनी. पहिला प्रश्न आहे कोटी 7 असलेली एक पदी लिहायचे. आता इथं कोटी त्यांनी 7 दिलेली आहे पण आपल्याला त्यांनी विचारलं काय तर ती कोटी 7 आहे पण ती एक पदी आपल्याला लिहायची आहे. म्हणजे एक पदी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त एकच पद असणार आहे. कोटी जरी 7 असेल तरी सुद्धा आपण एकच पद लिहायचे. म्हणजे त्याचं एक पद कसं लिहिणार आपण x चा 7वा घात. x का तर त्यांनी xच हे चल वापरून चल वापरायचं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी x लिहिलं आणि कोटी आहे 7 कारण त्यांनी लिहिलेलं आहे की विचारलेलं आहे की कोटी 7 लिहा असं. मग त्याच्यामुळे एक पद काय झालं तर ते x चा 7वा घात. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे की कोटी 35 असलेली द्विपदी. आता आपल्याला द्विपदी शोधायचं म्हणजे त्याच्यामध्ये 2 पदे असले पाहिजेत. आणि आता कोटी आहे आपल्याला 35 त्यांनी विचारलेलं आहे. मग आता x चल वापरून घेऊया. x ची कोटी 35 म्हणजे x चा 35वा घात अधिक 5. आता या ठिकाणी तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता तुमच्या मनावर आहे कारण फक्त त्यांनी आपल्याला द्विपदी विचारलेलं आहे. ठीक आहे त्याच्यामुळे 2 पदे आपल्याला लिहिणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्ही कोणताही नंबर लिहिला तरी सुद्धा चालेल. परत तिसरा प्रश्न कोटी 8 असलेली त्रिपदी आपल्याला लिहायची आहे. आता कोटी 8 आता x चा 8वा घात येईल हे तर नक्की नाही. आपल्याला 3 पदे लिहायचे आहे त्रिपदी लिहायची आहे. त्यानंतर मी लिहिलं या ठिकाणी अधिक 7 x चा वर्ग. तुम्ही या ठिकाणी कोणताही नंबर लिहा किंवा कोणताही चलाचा कोणताही घात लिहिला तरीही चालेल. फक्त तो 8च्या खाली असावा 8च्या वरती नसावा कारण त्याने ऑलरेडी कोटी 8 सांगितलेले आहे म्हणून. मग मी लिहिलं x चा 8वा घात अधिक 7 x चा वर्ग. इथं 7च्या ठिकाणी तुम्ही कोणताही लिहा. x फक्त कॉमन लिहा. याचा x चा घातांक सुद्धा 8च्या खाली कोणताही लिहिला तरी चालतो आणि अधिक 3 नंबर ऐवजी तुम्ही कोणताही लिहिला तरीही चालेल. मी त्याच्यामुळे मी कोणती लिहिली त्रिपदी कोटी 8 असलेली त्रिपदी मी या ठिकाणी लिहिलेली आहे. x चा 8वा घात अधिक 7 x चा वर्ग अधिक 3 असं ते आपल्या मनाने लिहायचे आहे. ठीक आहे. आता त्यानंतर प्रश्न 4 आपण बघूया. पुढील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. पहिला आहे वर्गमुळात 5 असं त्यांनी लिहिलेलं आहे. आता बहुपदीची आपल्याला कोटी लिहायची आहे. आता या ठिकाणी बघा वर्गमुळात 5 हे जे दिसत आहे ना ते एकतर काय आहे रे ती स्थिर बहुपदी आहे. बरोबर त्यांनी या ठिकाणी कोणतंही चल दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण कन्सिडर करून या ठिकाणी लिहू शकत नाही कारण का तर ती एक स्थिर बहुपदी आहे आणि म्हणून या बहुपदीची कोटी किती असणार आहे रे तर ती 0 असणार आहे. स्थिर बहुपदीची कोटी ही नेहमी 0 असते. ठीक आहे कारण ती काय आहे तर ती स्थिर बहुपदी आहे एवढं लक्षात ठेवा. तर आता आपण दुसरा प्रश्न बघूया. x चा 0 घात. आता याच्यामध्ये आपल्याला कोटी काय आहे विचारलं तर इथं क्लिअर दिसते x चा कितवा घात दिला आहे त्यांनी 0 दिला आहे 0वा घात. मग त्याच्यामुळे याची कोटी काय झाली तर ती 0 ही काय आहे त्याची कोटी आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूया. x चा दुसरा घात. आता इथं सुद्धा दिसते आपल्याला x चा घातांक जो असतो ना तो आपली त्या संख्येची त्या बहुपदीची कोटी असते. मग इथे x चा दुसरा घात आहे त्याच्यामुळे 2 ही काय आहे त्याची कोटी आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघूया. वर्गमुळात 2 m चा 10वा घात वजा 7. आता याच्यामध्ये बघा m हे चल आहे आणि त्याचा घातांक कितवा आहे म्हणजेच त्याची कोटी किती आहे तर ती 10 दिलेली आहे आणि म्हणून 10 ही काय आहे कोटी आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न आहे 2p वजा वर्गमुळात 7. आता या ठिकाणी p हे चल दिसते त्याचा घातांक काहीच नाहीये म्हणजेच तो काय असतो 1 असतो. ठीक आहे आणि म्हणून 1 ही काय आहे त्याची कोटी आहे असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा त्यानंतर 6वा प्रश्न बघूया आपण. 7y वजा y चा घन अधिक y चा 5वा घात. आता याच्यामध्ये y चं चल जे आहे पण y चं घातांक सगळ्यात जास्त कोणाचा आहे कोणत्या y चा आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं म्हणजेच y चा घातांक सर्वात जास्त कुठे आहे ते आपण बघायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता y चा हा 5वा घातांक y चा हा 3रा आणि y चा 1च आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त घातांक हा या ठिकाणी म्हणजेच y चा 5वा घात आहे म्हणून या बहुपदीची कोटी असणार आहे 5. त्यानंतर 7वा बघूया प्रश्न. x y z
अधिक XY वजा Z। आता या ठिकाणी बघूया कोटी कशी लिहायची। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे 3 चल आहेत, इथे 2 चल आहेत आणि 1 चल आहे। मग त्याच्यामुळे 3 चलाचा आपण या ठिकाणी विचार करूया। आता याची कोटी जी आहे ती 3 कोटी आहे। तर 3 कोटी आहे ते कसं लिहायचं बघा। आता या ठिकाणी कोणतीही कोटी दिलेली नाही, म्हणजे या ठिकाणी कोटी 1 आहे असं ते आपण कन्सिडर करायचं, बरोबर। XYZ परस्पर जरी गुणाकार त्यांचा एकमेकांमध्ये असला तरी सुद्धा यांची घातांकांची ही नेहमी बेरीजच होते आणि म्हणून Xचा पहिला घात, Yचा पहिला घात आणि Zचा पहिला घात या घातांकांची आपल्याला बेरीज करायची आहे। 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच किती रे, तर 3। म्हणून या बहुपदीची कोटी आहे 3 असं ते सॉल्व करायचं। त्यानंतर 8वा प्रश्न आपण बघूया। m चा घन गुणिले n चा 7वा घात वजा 3m चा 5वा घात n अधिक m आणि n। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी m चा 5वा घात आहे आणि इथे m चा 3रा घात आहे, परंतु या ठिकाणी n चा 7वा घात सुद्धा आहे आणि या ठिकाणी n चा पहिलाच घात आहे। म्हणजे त्याच्यामुळे निश्चितच आपण m चा घन गुणिले n चा 7वा घात या बहुपदीचा आपण विचार करूया, म्हणजेच याचा आपण विचार करूया। आता याचे 10 कोटी कशी आहे ते आपण या ठिकाणी बघूया। जसं वरती वापरलं रूल तसंच वापरायचं आहे। m चा घन आणि n चा घन। आता m आणि n यांचा जरी गुणाकार असला तरी त्यांच्या घातांकांची बेरीज होणार, म्हणजेच 3 अधिक 7 किती रे, तर ते येते 10 आणि म्हणून या बहुपदीची कोटी किती आहे, तर ती 10 आलेली आहे। आता लगेचच आपण प्रश्न क्रमांक 5 कंटिन्यू करूया। पुढील बहुपदींचे रेषीय वर्ग व धन बहुपदी घन आहे या ठिकाणी घन बहुपदी या प्रकारे वर्गीकरण करा। आता या ठिकाणी त्यांनी अशा बहुपदी दिलेल्या आहे, तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत बघा। तर आता याच्यामध्ये आपल्याला रेषीय आपण बघूया पहिल्यांदा की रेषीय बहुपदी कोणती। आता रेषीय बहुपदीमध्ये आहे पहिला आहे ते 5p 5p पीला काय आहे बघा, एकच घातांक आहे आणि ती काय आहे आपल्याला रेषीय बहुपदी म्हणजे कसं की त्याच्या घातांकामध्ये 1च्या पुढे कोणताही घात नसला पाहिजे, ठीक आहे। तर ती असते रेषीय बहुपदी। तर त्याच्यामुळे किती आले रे बघा, तर 5p ही एक रेषीय बहुपदी आली आणि दुसरी आहे म्हणजे वर्गमूळ 2y वजा 1/2। आता या ठिकाणी बघा वर्गमूळ 2y चा काय आहे, पहिलाच घातांक आहे, ठीक आहे। मग त्याच्यामुळे निश्चितच ही काय आहे, रेषीय बहुपदी आहे असे पण म्हणू शकतो। आता वर्ग बहुपदीमध्ये बघा तर चलाचा घातांक हा वर्ग बहुपदी म्हणजेच 2 असला पाहिजे असं क्लिअरली आपल्याला दिसते, ठीक आहे। मग त्याच्यामुळे आपण तसं बघू शकतो। तर कोणते आहे तर 2x वर्ग अधिक 3x अधिक 1, कारण या ठिकाणी या चलाचा घातांक हा 2 आहे म्हणजेच ती वर्ग बहुपदी आहे असं पण म्हणू शकतो। आणि दुसरं कोणतं आहे तर a वर्ग आहे, a चा घातांक हा 2 आहे म्हणजेच ही सुद्धा निश्चित वर्ग बहुपदी आहे असं आपण म्हणू शकतो। आता घन बहुपदी, घन म्हणजे तिसरा घात। आता बहुपदीमध्ये तिसरा घातांक आपल्याला फक्त बघायचं आहे की कोणाचा आहे। तर या ठिकाणी बघूया या बहुपदीचा आहे m घन अधिक 7m चा वर्ग अधिक 5/2m वजा वर्गमूळ 7। फक्त आपल्याला घन बहुपदी बघायचं आहे, याचा अर्थ नाही की ते कितीही पदे असले तरी चालतील, म्हणजे ती द्विपदी असू शकते, त्रिपदी असू शकते, फक्त त्याचा विचार नाही करायचा, फक्त की घन बहुपदी आहे काय आपल्याला याच्यामध्ये हे चेक करायचं आहे। आणि नंतर आहे 3r चा घन, r चा घन आहे, ठीक आहे। ही एकपदी आहे परंतु याचा घन हा 3 आहे, त्याच्यामुळे ही निश्चितच घन बहुपदी आहे असे पण म्हणू शकतो। तर मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 1 ते 5 बघितलेले आहे विथ डिटेल एक्सप्लेनेशन। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। टिल देन टेक केअर, बाय बाय।